केदार, कसा आहेस? अरे शीतल, हाय हाय हाय. अरे कशी आहे तू? यार मी तुला खरं सांगू, माझी ना जाम वाट लागले यार. ओ, काय झालं? अरे मला सांग, आज शो आहे ना आपला, एक शाम आशा के नाम. तुला ऑल द बेस्ट करायला फोन केला मी. आई शपथ, मला ना खरंच गरज आहे बेस्ट ऑफ लकची. अगं काय सांगू तुला. अगं मी ना हा शो होस्ट करतोय ना. अगं पण माझ्या त्या को होस्टला काहीतरी काम आलं आणि तिने लास्ट मोमेंट अचानक टांग मारले यार. ओ गॉड, मग आता? अरे आता काय, आता लागली वाट माझी. हॅलो हॅलो हॅलो, एक मिनिट. मला सांग, आज शनिवार आहे हा, म्हणजे तुझा वीकेंड असेल ना? हो, का रे? अरे यार, मला मला एक हेल्प करणार प्लीज प्लीज. कसली हेल्प? हे आय एम सेन्सिंग समथिंग ओव्हर हिअर नाव. हा येस येस करेक्ट. यार ऐक ना शीतल, प्लीज प्लीज तू कर ना को होस्ट प्लीज. अरे नाही रे, वेडा आहेस काय? मी कधीच केलं नाहीये, असं कसं लास्ट मोमेंटला करू? अरे आय एम टेलिंग यू, सॉलिड करशील तू, सॉलिड करशील. मी तुझा व्हिडिओ पाहिलाय ना टीजर मध्ये. अरे कसला मस्त आवाज आहे यार तुझा, माइंड ब्लोईंग. शीतल यार प्लीज प्लीज कर ना यार प्लीज. केडी यार, मला जाम टेन्शन येत आहे ना आता. अरे टेन्शन कसलं, अजिबात टेन्शन घेऊ नको. हे बघ, आपण ना फक्त गप्पा मारूया आणि मस्त शो पुढे नेऊया. शीतल यार ऐक ना चल, हे बघ 7:25 झाले. चल लेट्स गो ऑन एअर प्लीज. तू माझी वाट लाव, जाम मार खाणार आहेस तू. अरे जस्ट डोंट वरी, मी आहे ना. चल मी चालू करतो. सो हॅलो, नमस्कार, गुड इव्हनिंग. मी तुमचा दोस्त आणि होस्ट केदार साधले, आणि माझ्या बरोबर आहे माझी दोस्त आणि तुमची होस्ट शीतल, डिरेक्टली फ्रॉम बॉस्टन, अमेरिका. थँक्स केडी. नमस्कार मंडळी, गुड इव्हनिंग. सो शीतल, मला सांग, हाऊ द एक्साइटमेंट इज गोइंग. अरे खूप, मी तुला सांगते ना, पहिली अनाउन्समेंट झाली तेव्हापासूनच मी आजच्या दिवसाची वाट बघत होते. पण हे असं इन्व्हॉल्व्ह व्हायला लागेल असं वाटलं नव्हतं मला. अरे सॉरी यार, सॉरी. मंडळी, खरंच खूप 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 थँक्स शीतलचे. अहो आत्ता जस्ट थोड्या वेळापूर्वी मी तिला सांगितलं माझ्या बरोबर शो को होस्ट कर, आणि ती लगेच तयार झाली बिचारी. सो लेट्स गो ऑन. एक शाम आशा के नाम विथ आरडी. मंडळी, आमच्या बालमोहनकर 1991 बॅचच्या ग्रुपवर एवढे उत्तम सिंगर्स आहेत ना, तुम्हाला काय सांगू. त्यांची गाणी ऐकता ऐकता मध्ये एक कल्पना सुचली, आपणच आपला एक शो का नाही करायचा. मग हळूहळू कल्पना आकाराला येत गेली. लोक जुडते गए, कारवा बनता गया. बर, आपल्या ह्या ग्रुपमध्ये अगदी प्रोफेशनल सिंगर्सच्या तोडीस तोड कलाकार आहेत बरं का. हा, पण काही हौशी कलाकार आहेत, आणि ते सुद्धा काय कमी नाहीत हा. अहो एका सिंगरला तर आम्ही सांगितलं आता हे सॉन्ग कर, तिने लगेच करून पाठवलं. मग सांगितलं नको आता हे कर, ते पण तिने लगेच करून पाठवलं. आणि फायनली आम्ही केले भलतच, पण शी वॉज रेडी ॲब्सोल्युटली ऑल द टाइम, आणि विथ द फॅन्टास्टिक रिझल्ट. अहो आमच्यातलं एक जण तर गावी अडकून पडला होता, पण त्याने तिथून सुद्धा व्हिडिओ पाठवलाय. अशा एक कलंदर कलाकारांना घेऊन आजचा हा शो आपण बांधलेला आहे. वाह, किती भारी आहे रे सगळं. सगळ्यांनी जाम एन्जॉय केली असेल ना ही प्रोसेस. खरंच. चलो, सो आपण आता प्रेक्षकांचा जास्त वेळ घेऊ नकोयात आणि लगेच सुरुवात करूयात आपल्या आजच्या ह्या फॅन्टास्टिक म्युझिकल इव्हनिंगला. येस केली. सो मंडळी, आपापले चहाचे आणि कॉफीचे मग्स रेडी ठेवा आणि आमच्या बरोबर एन्जॉय करा ही म्युझिकल इव्हनिंग. आणि आपल्या समोर मी आमंत्रित करतो आपले पहिले गायक चेतन, अभीश आणि अश्विनी यांना. बड़े अच्छे लगते हैं बड़े अच्छे लगते हैं क्या? ये धरती, ये नदियाँ, ये रहना और
तुम बड़े अच्छे लगते हैं। ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम। जाइयो पिया कहते हम तुम कितने पास है, कितने दूर है चांद सितारे। सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे। हम तुम कितने पास है, कितने दूर है चांद सितारे। सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे, मगर सच्चे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम। तुम इन सबको छोड़ के कैसे कल सुबह जाओगी। मेरे साथ इन्हें भी तो तुम याद बहुत आओगी। तुम इन सबको छोड़ के कैसे कल सुबह जाओगी। मेरे साथ इन्हें भी तो तुम याद बहुत आओगी। बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम। बड़े अच्छे लगते हैं।
दिए जलते हैं, फूल खिलते हैं, दिए जलते हैं, फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिए जलते हैं, फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिए जलते हैं। जब जिस वक्त किसी का यार जुदा होता है, कुछ ना पूछो यारो दिल का हाल बुरा होता है। जब जिस वक्त किसी का यार जुदा होता है, कुछ ना पूछो यारो दिल का हाल बुरा होता है। दिल पे यादों के जैसे तीर चलते हैं, आहा दिए जलते हैं, फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिए जलते हैं। इस रंग रूप पे देखो, हरगिज नाज न करना, जान भी मांगे यार तो दे देना, नाराज न करना। इस रंग रूप पे देखो, हरगिज नाज न करना, जान भी मांगे यार तो दे देना, नाराज न करना। रंग उड़ जाते हैं, धूप ढलते हैं, दिए जलते हैं, फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिए जलते हैं। दौलत और जवानी एक दिन खो जाती है, सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती है। दौलत और जवानी एक दिन खो जाती है, सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती है। उम्र भर दोस्त लेकिन साथ चलते हैं, दिए जलते हैं, फूल खिलते हैं,
दिए जलते हैं, फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिए जलते हैं, फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिए जलते हैं. वाव, दॅट वॉज अमेझिंग. या शोची सुरुवात एवढी सुपर्ब झाली ना. केडी, मी ना परवाच वाचलं कुठेतरी, आशाताईंनी आपलं पहिलं हिंदी सॉन्ग 1948 मध्ये आलेल्या चुनरिया फिल्म मध्ये गायलं. म्हणजे बघ ना, गेली 72 वर्ष त्या आपल्याला त्यांच्या गायकीने मंत्रमुग्ध करतायत रे. अगं, आशाजींनी हिंदी सोडून 22 वेगवेगळ्या भाषांमध्ये 12,000च्या वर गाणी गायली आहेत. म्हणजे वर्षाला तब्बल 167. यार, तर 2 दिवसांनी एक गाणं. व्हॉट अ जायंट वर्क यार केडी. आणि अवॉर्ड्सची तर मग काही मोजदातच नसेल. अगं, आशाताईंना आतापर्यंत फिल्मफेअरची बेस्ट सिंगरची 7, 1 लाईफ टाईम, 2 राष्ट्रीय पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, हे ठराविक पुरस्कार आहेत बरं का. लिस्ट फार मोठी आहे. एवढंच नाही रे, ग्रॅमी अवॉर्डसाठी नॉमिनेशन मिळालेल्या त्या पहिल्या भारतीय सिंगर आहेत. बीबीसीने 100 इन्स्पायरिंग वुमेनच्या यादीत आशाताईंचं नाव सामील केलंय. खरंच यार, एवढं कॉन्ट्रीब्युशन आहे ना त्यांचं भारतीय संगीतामध्ये. आणि हे सगळं प्रचंड मेहनतीने येतं, डेडिकेशनने येतं. आणि खरं तर आपण फार लहान आहोत यार त्यांच्याबद्दल हे सगळं बोलायला. येस येस, मी तर म्हणते काही बोलण्यापेक्षा ऐकूयात आपण. मंडळी, मी पुढच्या 3 कलाकारांना आमंत्रित करते. पुरुषोत्तम, अजिता आणि आशिष. आणि हो, ह्यात आशाताईंचं जे गाणं आहे ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते गाणं आहे बरं का. चलो ऐकूया मग. मेरी हंसिनी कहाँ उड़ चली, मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली. ओ हंसिनी, मेरी हंसिनी कहाँ उड़ चली, मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली. आजा मेरी सांसों में महक रहा रे तेरा गजरा, आजा मेरी रातों में लहक रहा रे तेरा गजरा. हो आजा मेरी सांसों में महक रहा रे तेरा गजरा. हो आजा मेरी रातों में लहक रहा रे तेरा गजरा. मेरी हंसिनी कहाँ उड़ चली, मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली.
से लहरों में कमल संभाले हुए मन का, जीवन ताल में भटक रहा रे तेरा हंसा। हो देर से लहरों में कमल संभाले हुए मन का, हो जीवन ताल में भटक रहा रे तेरा हंसा। ओ हंसिनी तेरी हंसिनी कहाँ उड़ चली, मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली। कहाँ उड़ चली। मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है। हो सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं, और मेरे एक खत में लिपटे रात पड़ी है। वो रात बुझा दो, मेरा वो समा लौटा दो। वो रात बुझा दो, मेरा वो समा लौटा दो। मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है। हो सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं, और मेरे एक खत में लिपटे रात पड़ी है। वो रात बुझा दो, मेरा वो समा लौटा दो। पतझड़ है कुछ, है ना? हो पतझड़ में कुछ पत्तों की गिरने की आहट, कानों में एक बार पहन के लौट आई थी। हो पतझड़ की वो शाम अभी तक कांप रही है। वो शाख गिरा दो, मेरा वो समा
के शिकवे कुछ झूठ मूठ के वादे भी सब याद करा दूं, सब भिजवा दो, मेरा वो समा लौटा दो, सब भिजवा दो, मेरा वो समा लौटा दो। एक इजाजत दे दो बस, जब इसको दफनाऊंगी मैं भी वही सो जाऊंगी, मैं भी वही सो जाऊंगी। मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, है मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना। मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना। एक राह रुक गई तो और जुड़ गई, मैं मुड़ा तो साथ साथ राह मुड़ गई, हवा के परों पर मेरा आशियाना। मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना। दिन ने हाथ थाम कर इधर बिठा लिया, रात ने इशारे से उधर बुला लिया, सुबह से शाम से मेरा दोस्ताना। मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना। मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना। मंडळी, तुम्हाला माहितीये का,
आशाताईंनी शंकर जयकिशन पासून विशाल भारद्वाज पर्यंत सगळ्या लहान थोर संगीतकारांबरोबर काम केलंय. पण त्यांचा विशेष सूर जुळला 2 संगीतकारांबरोबर. एक होते ओ.पी. नय्यर आणि दुसरे RD, राईट? एक्झॅक्टली. तुला माहिती आहे, आशाताई आणि RD जेव्हा भेटले ना पहिल्यांदा, तेव्हा आशाताई 2 मुलांच्या आई होत्या आणि RD मॅट्रिक मध्ये ड्रॉपआउट झालेला एक उदयोन्मुख संगीतकार. वडील सचिन देव बर्मन म्हणजे हिंदी आणि बंगाली संगीतातलं एक मोठं नाव. RDना लहानपणी श्वसनाचा त्रास होता, म्हणून त्यांना गाणी गाऊ नकोस असं डॉक्टरने सांगितलं होतं. बरं, फुफ्फुसाची ताकद वाढवायला विहिरीत पोहायला सांगितलं होतं. मग काय, सकाळ संध्याकाळ विहिरीत पोहून त्यांनी ती ताकद वाढवली आणि मग जो सूर लावला तो थेट 5वा म्हणजे पा. त्याच्यामुळे त्यांचं नाव पडलं पंचम. खरं तर त्यांचा पहिला चित्रपट त्यांना गुरुदत्तनी ऑफर केला होता आणि त्यांनी तयारी देखील सुरू केली. अनफॉर्च्युनेटली तो चित्रपट डब्यात गेला आणि मग पंचमदानी डेब्यू केला 1961 मध्ये आलेल्या छोटे नवाबपासून. और फिर सिलसिला शुरू हुआ उन यादगार नगमों का और सुपर हिट मूवीज का. सो अशी सुपर डुपर हिट गाणी घेऊन आपल्या समोर येत आहेत तुषार आणि रश्मी. अपना ही साया देख के तुम जाने जा शर्मा गए. अभी तो ये पहली मंजिल है, तुम तो अभी से घबरा गए. मेरा क्या होगा सोचो तो जरा. हाय ऐसे ना बेभरा कीजिए ओ मेरे दिल के चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. आपका अरमा आपका नाम मेरा तराना और नहीं. इन झुकती पलकों के सिवा दिल का ठिकाना और नहीं. जचता ही नहीं आँखों में कोई. दिल तुमको ही चाहे तो क्या कीजिए ओ मेरे दिल के चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. यूं तो अकेला भी अक्सर गिर के संभल सकता हूँ मैं. तुम जो पकड़ लो
अब खुद ही सनम फैसला कीजिए ओ मेरे दिल के चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए। ये लड़का हाय अल्लाह कैसा है दीवाना, कितना मुश्किल है तौबा इसको समझाना, कि धीरे धीरे दिल बेकरार होता है, होते 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 प्यार होता है। हो ये लड़का हाय अल्लाह कैसा है दीवाना, कितना मुश्किल है तौबा इसको समझाना, कि धीरे धीरे दिल बेकरार होता है, होते 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 प्यार होता है। हो ये लड़का हाय अल्लाह कैसा है दीवाना। हमने तो इतना देखा, हमने तो इतना सीखा, दिल का सौदा होता है सौदा जिंदगी का। हो हमने तो इतना देखा, हमने तो इतना सीखा, दिल का सौदा होता है सौदा जिंदगी का। मिलते ही कैसे कोई होता है दीवाना, कितना मुश्किल है तौबा इसको समझाना, कि धीरे धीरे दिल बेकरार होता है, होते 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 प्यार होता है। हो ये लड़का हाय अल्लाह कैसा है दीवाना। हो सकता है देखो ना, समझो मिट्टी को सोना, पल भर का हंसना हो जाए जीवन भर का रोना। हाँ हो सकता है देखो ना, समझो मिट्टी को सोना, पल भर का हंसना हो जाए जीवन भर का रोना। देखो जल्दी में कभी दिल को ना लगाना, कितना मुश्किल है तौबा इसको समझाना, कि धीरे धीरे दिल बेकरार होता है, होते 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 प्यार होता है। हो ये लड़का हाय अल्लाह कैसा है दीवाना। ला 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 ला। ओ क्या बात आहे यार, हे तुझा आवाज पण कसला भारी आहे. नेक्स्ट टाइम तुझ्या गाण्याची एंट्री यायला पाहिजे. हा पण ह्या सॉन्ग वरून ना मला एक गंमत आठवली. तुला माहिती आहे या गाण्याच्या सुरुवातीला एक रिदम आहे बघ, तो चक्क त्यांनी कपबशी एकमेकांवर टॅप करून काढलाय. दॅट्स राईट. मला तर नेहमी असंच वाटतं की R.D. बर्मन हेच ओरिजिनल रिदम किंग. त्यांचे ना एक असिस्टंट होते, त्यांचं नाव होतं मारुतीराव. एकदा बोलता बोलता R.D.नी सहज त्यांच्या पाठीवर थाप मारली आणि काय सुचलं त्यांना माहिती नाही, एका गाण्यात चक्क त्यांच्या पाठीवर थाप मारून त्याने तो रिदम गाण्यामध्ये वापरलाय. शोले मधलं मेहबूबा गाणं सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यातला एका पार्टचा रिदम चक्क बियर बॉटल मध्ये फुंकर मारून क्रिएट केलेला आहे. आणि सत्ते पे सत्ता मधली ती अमिताभची ग्रँड एंट्री, ॲनेट पिंटो नावाच्या एका सिंगरला चक्क गार्गलिंग करायला लावून त्याच्यातून मिस्टिरियस रिदम काढणारा हा जादूगार होता आहे.
हो ना ग. आणि तो सँड पेपर घासून आणि बांबू टॅप करून तयार केलेला रिदम जस्ट आउटस्टँडिंग. गाणं होतं होगा तुमसे प्यारा कौन. आणि चक्क कंगवा घासून निर्माण केलेला मेरे सामने वाले खिडकी में मधला रिदम. क्या बात आहे यार. हे सगळं कसं सुचत असेल रे केडी. खरंच ही वॉज ट्रुली अ जिनियस रे. चलो या जिनियसची पुढची काही सॉंग्स ऐकूया. गायक कलाकार आहेत सुमित, अपर्णा, पुरुषोत्तम आणि अश्विनी. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. अफसोस यह है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. जिस रोज से देखा है उसको हम शमा जलाना भूल गए. दिल थाम के ऐसे बैठे हैं कहीं आना जाना भूल गए. अब 8 पहर इन आँखों में वो चंचल मुखड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. बरसात भी आकर चली गई, बादल भी गरज कर बरस गए. बरसात भी आकर चली गई, बादल भी गरज कर बरस गए. पर उसकी एक झलक को हम हुस्न के मालिक तरस गए. कब प्यास बुझेगी आँखों की, दिन रात ये दुखड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. अफसोस यह है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. दो लफ्जों की है दिल की कहानी, या है मोहब्बत या है जवानी. ला 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 ला. दो लफ्जों की है दिल की कहानी, या है मोहब्बत या है जवानी. ला 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 ला. दिल की बातों का मतलब न पूछो, कुछ और हमसे बस अब न पूछो. जिसके लिए है दुनिया दीवानी, या है मोहब्बत या है जवानी. ला 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 ला.
दो लफ्जों की है दिल की कहानी, या है मोहब्बत या है जवानी। ला 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 ला।
आरडी आणि आशाताई जोडीचा सिलसिला सुरू झाला 1966 मध्ये. आशाताई एक प्रतिथयश गायिका होत्या आणि आरडी चित्रपट सृष्टीमध्ये फक्त 5 वर्ष झालेला एक कोवळा तरुण. पण त्यांचं टॅलेंट मात्र कोवळं नव्हतं बरं का, कारण त्या दोघांच्या एकत्र अशा पहिल्याच चित्रपटाने हिंदी संगीतामध्ये धुमाकूळ घातला होता. तो चित्रपट होता तिसरी मंजिल. ओ माय गॉड, माझा फेवरेट मूवी. कसली सॉंग्स होती यार त्यात. रॉक, पॉप, डिस्को, कॅबरे, एकापेक्षा एक. म्हणजे बघ हा, तो ड्रम वाजवणारा शम्मी कपूर, त्यावर नाचणारी हेलन, आरडींचं वेड लावणारं संगीत आणि आशाताईंचा तो भन्नाट लागलेला आवाज. उफ, व्हॉट अ कॉम्बिनेशन यार. तो ड्रम सुरू झाला ना की आपण वेगळ्याच झोन मध्ये जातो ना. पाय आपोआप ठेका धरायला लागतात माझे. हे म्हणजे फूट टॅपिंग का काय म्हणतात ना, ते संगीत जर कोणी दिलं तर ते आरडीनी असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्या चित्रपटानंतर दोघांनी मागे वळून पाहिलंच नाही. अनेक सुपरहिट गाणी त्याने आपल्याला दिली, ज्यांची जादू एवढी वर्ष झाली तरी आपल्यावरून ती काय उतरत नाही आणि उतरणार पण नाही. कॅबरे, रॉक, डिस्को, गझल्स आणि क्लासिकल सगळ्या व्हरायटीची गाणी दिली दोघांनी. म्हणजे एका बाजूला पिया तू अब तो आजा सारखा क्लब सॉन्ग, तर दुसऱ्या बाजूला मेरा कुछ सामान सारखं तलम आणि मुलायम गाणं दिलं. एका बाजूला दुनिया में लोगों को सारखं रॉकिंग गाणं आणि दुसऱ्या बाजूला चुरा लिया है तुमने जो दिल को सारखं हळूवार प्रेमगीत दिलं. एवढं वर्सटाईल कॉम्बिनेशन मला वाटत नाही हिंदी चित्रपटात कधी झालंय रे. हे मात्र खरं आहे. आणि हो, व्हर्सिटॅलिटी आपल्याकडे पण काही कमी नाही बरं का. बघ नेक्स्ट सॉंग्स मध्ये तुला कळेलच ते. सो पुढची गाणी घेऊन येत आहेत प्रीतम, मेघना आणि संदीप.
पिया तू अब तो आजा ए, 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 ए। मोनिका वो आ गया, देखो देखो वो आ गया। मोनिका मोनिका पिया तू अब तो आजा, शोला सा मन बहके आके बुझा जा, तन की ज्वाला ठंडी हो जाए ऐसे गले लगा जा। आहा हा आहा हा आहा हा आहा हा। मोनिका ओ माय डार्लिंग मोनिका ओ माय डार्लिंग प्यासे प्यासे मेरे लबों के लिए तेरे होठों ने हजार वादे किए, भूलने वाले तुझे तो कैसे किए। अरे हाँ अरे हाँ अरे हाँ, ला 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 ला। पिया तू अब तो आजा, शोला सा मन बहके आके बुझा जा, तन की ज्वाला ठंडी हो जाए ऐसे गले लगा जा। आहा हा आहा हा आहा हा आहा हा। मोनिका ओ माय डार्लिंग मोनिका ओ माय डार्लिंग मेरी हालत पे रह के तेरा करम, वो बात भी मुझको कबूल है ओ सनम, जिसकी खातिर चूमे के मेरे कदम। अरे हाँ अरे हाँ अरे हाँ, अरे ला 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 ला। पिया तू अब तो आजा, शोला सा मन बहके आके बुझा जा, तन की ज्वाला ठंडी हो जाए ऐसे गले लगा जा। आहा हा आहा हा आहा हा आहा हा। मोनिका ओ माय डार्लिंग मोनिका ओ माय डार्लिंग मोनिका ओ माय डार्लिंग हसीना जुल्फों वाली जाने जा
दिल में है तेज है ये निगाहें मेरी जाएगी सद आहे मेरी तुम किसी राह में तो मिलोगे कहीं रह गई तड़ता ही नहीं गलियों की परछाई कभी यहाँ कभी वहाँ शाम से कुछ हो जाता है तेरा भी जादू जवां हसीना जुल्फों वाली जाने जहाँ ढूंढती है काफिरानी किसका निशान महफिल महफिल ऐतमा फिरती हो कहाँ महफिल महफिल ऐतमा फिरती हो कहाँ उलझना ढूंढती हूँ वो दीवाना ढूंढती हूँ जहाँ पर जो छिप गया है वो परवाना ढूंढती हूँ छिप रही है ये क्या रंग है आपका आज तो कुछ नया रंग है आपका आज की रात में कैसे क्या हो गई आपकी सादगी तो भला हो गई गलियों की परछाई कभी यहाँ कभी वहाँ शाम से कुछ हो जाता है तेरा भी जादू जवां तो हसीना जुल्फों वाली जाने जहाँ ढूंढती है काफिरानी किसका निशान महफिल महफिल ऐतमा फिरती हो कहाँ महफिल महफिल ऐतमा फिरती हो कहाँ उलझना ढूंढती हूँ वो दीवाना ढूंढती हूँ जहाँ पर जो छिप गया है वो परवाना ढूंढती हूँ तेरी तो सही ये क्या नाम है तेरी बदनामियों का वफा नाम है वो कत्ल करके चली ये वफा खूब है आईना का मेरी ये अदा खूब है गलियों की परछाई कभी यहाँ कभी वहाँ शाम से कुछ हो जाता है तेरा भी जादू जवां तो हसीना जुल्फों वाली जाने जहाँ ढूंढती है काफिरानी किसका निशान महफिल महफिल ऐतमा फिरती हो कहाँ महफिल महफिल ऐतमा फिरती हो कहाँ उलझना
तर मंडळी, आपण आता आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या परफॉर्मन्सकडे आलेलो आहोत. केडी, बघता बघता कसा वेळ गेला कळलंच नाही रे. आणि आता मनात एकच फिलिंग आहे, ही संध्याकाळ कधी संपूच नाही. ना खत्म हो ये दौर, ये महफिल, ये सो यूं ही बरसते रहे और हम यूं ही भीगते रहे. अगदी बरोबर. आणि हा करिश्मा आहे त्या दोन जादूगारांचा. खरं तर नुसतं ह्यांच्याबद्दल बोलायचं जरी म्हटलं ना तरी एक अख्खा शो कमी पडेल. जिन्हें याद करके मुस्कुरा दे आंखें, वो लोग दूर होकर भी दूर नहीं होते. बघ ना, आज आपल्या मित्रमैत्रिणींनी आशाताई आणि आरडींची जादू रिक्रिएट केली आणि आपण सगळ्यांनी त्याचा भरपूर आनंद घेतला. आणि त्यांची ही जादू कालातीत आहे. कारण आशा भोसले हे नुसतं नाव नाहीये, तो आहे एक चमत्कार. जोपर्यंत ह्या पृथ्वीचं अस्तित्व आहे तोपर्यंत आशाताईंचे सूर अजरामर आहेत. आता 8 सप्टेंबरला आशाताईंचा वाढदिवस आहे. सो कॅफे बालमोहनकर परिवारातर्फे आशाताईंना वाढदिवसाच्या खूप खूप आभारभर शुभेच्छा. हैप्पी बर्थडे आशाताई, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. मंडळी, आम्हाला खात्री आहे आमचा आजचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला आमच्या फेसबुक पेजवर आणि ह्या व्हिडिओवर कमेंट करून नक्की कळवा. तुमचं प्रेम असंच आमच्यावर राहू द्या. आणि आता आपल्या समोर आजच्या संध्याकाळचा शेवटचा परफॉर्मन्स घेऊन येत आहेत आशाताई आणि आरडी यांना ट्रिब्यूट द्यायला अपर्णा, अश्विनी, अभिष आणि चेतन. तर मी तुमचा दोस्त आणि होस्ट केदार साधले आणि मी शीतल, आम्ही तुमची रजा घेतो. गुड नाईट, शुभ रात्री, शब्बा खैर. अँड लव्ह यू ऑल.
ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। अरे मेरी जीत तेरी हार मेरी हार, सुन मेरे यार। तेरा गम मेरी जान तेरी जान, ऐसा अपना प्यार। जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे। जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मनी। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। रास्ता नहीं